नमस्कार मित्रांनो, मी शेखर सर. आज मार्च 28 आणि आजच्या दिवसाच्या अशा 3 मोठ्या बातम्या ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या. विशेषतः शेवटची बातमी तर अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरात प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत हा राजीनामा सुपूर्द केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक. शेजारील देश नेपाळमधून एक धक्कादायक बातमी येत आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना आज अटक करण्यात आली आहे. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून यामुळे नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. तिसरी महत्त्वाची बातमी, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जिवार एअरपोर्ट लोकार्पण होत आहे. हे आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ दळणवळणालाच नाही तर उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे. या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आणि अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच सिम्पली एज्युकेशन बाय शेखर सरला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.